नमस्कार मंडळी, कसे असाल? ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही राम चॅनलचे नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे. सकाळ ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर गाईज आज आपण चाललेलो आहे पुण्यामध्ये, कारण की माझं एक स्वप्न आहे. एक तर स्वप्न पूर्ण झालं, मला मोबाईल चांगला भेटला, आणि आता दुसरं स्वप्न पूर्ण करायचं चाललंय, ते म्हणजे माझे जे शूट्स असतात एडिटिंगचे, त्यासाठी मी घ्यायला चाललोय गिम्बल. आणि ते गिम्बल घेण्यासाठी आपण चाललोय क्रोमा मधल्या स्टोर मध्ये, क्रोमाच्या स्टोर मध्ये वाघोलीमध्ये. आणि ते गिम्बल, आता ते गिम्बलचं नाव आहे ऑस्मो मोबाईल 8. ऑस्मो मोबाईल 8 हे गिम्बल घ्यायला चाललोय आपण. आणि तिथं आता मी जाणार आहे आणि तिथं बघायचंय. मी आणि पप्पा चाललोय, आणि लय दिवसापासून मी पप्पांना म्हणत होतो की गिम्बल घ्यायचंय. आणि जी मी एडिटिंग केली, शूट्स घेतले, त्याच्यामधून पण काय पैसे जमा झाले ते, आणि पप्पांचे थोडे पैसे ऍड करून मी ते गिम्बल घ्यायला चाललोय. आता जायचं आणि तिथं बघायचं. पण त्या गिम्बल मध्ये असे फीचर आहेत ना, 360 पॅन रोटेशन, AI ट्रॅकिंग. म्हणजे आपण जर त्याला AI ट्रॅकिंगचं हे दिलं, एक फेस देणार आपण त्याला, असं क्लिक केल्यावर ते ऑटोमॅटिक आपला ट्रॅक करणार, 360 ट्रॅक करणार. आपण त्या कुठं पण पळालो बिळालो तरी तो ट्रॅक करत राहणार. 360 पॅन रोटेशन आहे, म्हणजे 360 पूर्ण बिंगणार तो. लय अजून लॉंग स्टिक होती त्याची, ट्रायपॉड आहे, लय असे बरेच फीचर आहेत. तेच घ्यायला चाललोय. आणि DJIच्या ऑफिशियल स्टोर मध्ये आम्ही कॉल केलता, ते म्हणले आमच्याकडे थोडं महाग आहे, तुम्ही गेला तर क्रोमा मध्ये जावा, क्रोमा मध्ये थोडं स्वस्त आहे. टाटाचं आहे क्रोमा, बहुतेक मला असं वाटतंय टाटाचं आहे, आणि ते वाघोलीमध्ये आहे, त्यामुळे जवळच आहे, त्यामुळे तिथं चाललोय. तर आता चला जाऊया आणि तिथं बघूया तिथं कसं भेटलं तर चांगलंच आहे. नाहीतर आपल्याला परत पुण्याला जावं लागेल, हडपसरला. तिथं नसलं तर हडपसरला जावं लागेल, कारण की तिथंच DJIचं ड्रोन शोरूम आहे. त्या ड्रोन शोरूम मध्ये ते देतात ते ऑस्मोचे गिम्बल्स आणि ते सगळे. तर चला आता जाऊया, आणि बाकीचे पुढची हालचाल मी तुम्हाला सांगत राहतो. तर काय, लई दिवसापासून माझं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण होणार. परत एक स्वप्न पूर्ण झालंय, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे दुसरं स्वप्न आहे आणि पूर्ण होणार आहे. मला तर खूप आनंद झालाय. आता ते आनंद मी सांगू नाही शकत तुम्हाला शब्दात, तेव्हा मलाच माहिती आहे किती आनंद होतोय मला. आणि बघा मी हायवेला चाललेलोच आहे आता. थोडं लांब आहे, जास्त पण लांब नाही आहे. गाईज आता क्रोमाचं शोरूम आलेला आहे. हे बघा गाईज, इथे क्रोमाचं स्टोर, लय मोठं स्टोर आहे आणि खूप काही वस्तू आहे त्याच्यात, लय काय त्यामुळं खूपच मोठं आहे, भव्य दिव्य असं क्रोमाचं स्टोर आहे. हे बघा लय काय इथं, मोबाईल्स काय तुम्हाला जे पाहिजे ते इथं बघा. हे क्रोमाचं स्टोर, टाटा. चला आता आज गाईस, गेट गाईस, चला आता आज जाऊया. गाईज आपल्याला एक बॅड न्यूज भेटली, क्रोमाच्या स्टोर मध्ये गिम्बल नाही आहे, त्यांचं संपलेलं आहे आत्ताच स्टॉक. तर आम्ही चाललो आता DJIच्या ऑफिशियल स्टोर मध्ये, जिथं DJIचे ड्रोन भेटतात. आता तिथं तर भेटला नाही, त्यामुळे आम्ही चाललो डायरेक्ट DJIच्या ऑफिशियल स्टोर मध्ये. आणि इथं ट्रॅफिक इतकं आहे ना, पूर्ण ट्रॅफिक मध्ये गोंधळते माणूस. हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि पुण्यात एक हे बॅड रिझन आहे की इथे लय ट्रॅफिक असतं, पोल्युशन, ट्रॅफिक. आता सिटी म्हणल्यावर असणारच एवढं, पण ट्रॅफिक लई आहे. आता थांबलोय आपण फुलं बघायला, सगळे हायब्रिड फुलं आहे तिथं. हे बघा, हे फुलाचे पान बघा, हे पान आहेत. वा गाईज, हिबिस्कस बघा. आपण ते गणपतीला वाहतो त्याला कुठला फुलपाखरू, आपण गणपतीला वाहतो त्याला कुठलं फुल म्हणतात काय माहित, मलाच लक्षात नाही गाईज.
झाडाची पानं बघा, गुलाबी आहेत पानं. गाज निसर्ग आपलं किती भारी आहे, काय वेगवेगळे. आता हे कसं काय आईला गुलाबी पानं कशी काय शकते. आणि यार रिअल आहे सगळं, आर्टिफिशियल पण नाही. मग खाली बघा कुंडीत माती दिसत असं सगळं रिअल आहे. अजून एक झाड दिसलं मला बघा, 2 पॅटर्न आहेत ते बघितलं तुम्ही लाल रंगाचं. हे बघा, हे फुल बघा, असं वाटते ते अल्फेनलिबेचे चॉकलेट नसते पांढरे आणि लाल, तसं दिसतंय ते. पलीकडे अजून काय स्टोरी. आम्ही कुठे चालले बघा, इथे ट्रॅफिक लई आहे 2 व्हीलर साठी. आम्ही मधून रस्ता काढलाय आणि ट्रॅफिक बघितलं. आता बघा चालू कुठपर्यंत बघा. हे बघ हे काका तर बघा, बघ आयुष्य काही हेवी ड्रायव्हर, स्प्लेंडर जिंदाबाद. डेंजर अगं पायो, रस्ता डेंजर वर असं तसं पुढे ट्रॅफिकच आहे म्हणा. आयुष्य ट्रॅफिक बघा इकडच्या बाजूला. भगवंता काय लय पुढे आलो डायरेक्ट आम्ही सिग्नल पाशी आलो मधून आल्यामुळं. चला सिग्नल पण सुटलेला आहे, एवढं ट्रॅफिक वाचला आमचं मधून आल्यामुळं. आता बघू शकता आम्ही गिम्बल आणलेला आहे आणि ते मला ऑटोमॅटिक ट्रॅक करतोय. जसं मी जिकडे जाईन ते माझ्या मागे येणार आणि मला बघणार. हे बघा सरकार तुम्ही लांब लांब जा लांब उठ. गाईज मी तुम्हाला दाखवतो 360 होतं हे आणि ते फक्त मला ट्रॅक करणार असं साईड. हे बघा ट्रॅक बंद झालं, लाईट झाले. तर काय आता तुम्ही बघू शकता मी माझ्या ट्रायपॉड मधनं हे करतोय, काय म्हणतात शूट करतोय. तर मी फायनल ट्रायपॉड घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं म्हणजे ते पुरी सगळ्या थांबल्या तिथं. त्यांना दाखवत होता ट्रायपॉडचे फीचर. तर तुम्ही बघितलं माझ्याकडे या ट्रॅकिंग पण आहे ट्रायपॉडमध्ये, त्यामुळे ते तर एक लय भारी झालं. आणि इन बिल्ड तुम्हाला लाईट दिसा माझ्या चेहऱ्यावर, ती ह्याच्यातलीच इन बिल्ड लाईट आहे. ती लाईटमुळेच नाही का आता मी तर लाईट तर काय या लाईटमुळेच मी तुम्हाला क्लिअर दिसतो एकदम. तर बघू शकता मी एकदम क्लिअर दिसत असेल तुम्हाला. तर काय बघू शकता आता मी तुम्हाला अंधारात जाऊन दाखवतो. तर अंधारात कशी याची क्वालिटी. गाय हे थोडं काय होतं माहिती आहे का, मला कंट्रोल करायला येत नाही कारण की मी आत्ता घेतले, त्यामुळे कंट्रोल करायला. हे बघा हे हार्ड आहे जरा. हे बघा गाईज आता खाली, आता बघा खाली घेतोय तर वरती जाते. हे जरा मला गिम्बलचे ट्रिक शिकावं लागतील. आणि तुम्हाला हे बघा हे लाईट आहे ना, ही लाईट ही जी व्हाईट लाईट आहे ना ह्याच्यामधूनच येते. मी ह्याला ॲडजस्ट पण करू शकतो जर लागली तर. हे बघा बंद आणि लागली तेव्हा ऑन. आणि ह्याचे जे टेम्परेचर आहे ते मी ॲडजस्ट करू शकतो. आता ही नॉर्मल आहे आणि फुल झालं रे बघा. तर इथं प्रभास पण आलेला आहे आणि प्रभास आपलं पाणी पितो. मग पी काय बघा गाय थोडं कंट्रोल करायला नाही का, थोडं हार्ड आहे बरं का. त्यामुळे बघा मी पूर्ण फोकसच्या बाहेर जातो. ते बघ काय म्हणते नमाजा की बारा तर काय जरा अवघड आहे बरं का कंट्रोल करायला. पण बरं आहे आपलं काय म्हणा, आपल्या सिनेमॅटिकला लागतं. शिकणं होईनच कधी ना कधी तर घेणारच होतं मी हे गिम्बल. पण आता घेतलंय तर चांगलंच आहे. हे बघा आता हा त्यांनी जे लॉक बटन दिलं ना, बहुतेक ते लॉक बटन दाबून ठेवलं ना पूर्ण दिसतंय चांगलं. काय तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं का. मला पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय.